नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केल्याचा आरोप सामना वृत्तपत्राच्या रोखठोक या सदरातनं करण्यात आलेला आहे। नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी फडणवीसांनी रसद पुरवल्याचा खळबळजनक दावा करण्यात आलेला आहे। तसंच गडकरींचा पराभव होत नसल्याचं कळल्यानंतर फडणवीसांनी नाईलाजास्तव नागपुरात प्रचार केल्याचंही या सदरामध्ये म्हटलेलं आहे। नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे या सदरात नमूद केले गेलेत आपण बघूया। 4 जून नंतर भाजपात मोदी शहांना पाठिंबा राहणार नाही। गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शहा आणि फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले। पराभव होत नाही ही खात्री झाल्यावर फडणवीस नाईलाजानं प्रचारात उतरले। गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीसांनी पुरवली। हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात। तर संजय राऊतांनी केलेल्या या आरोपांना अनिल देशमुख यांनी दुजोरा दिलेला आहे। पाहूया नेमकं ते काय म्हणाले। हरवण्यासाठी मोदी, शहा, फडणवीसांनी मदत केली, त्यांचे प्रयत्न होते। हे सगळं नागपूरला माहित आहे, नवीन काय त्याच्यात? हे संपूर्ण नागपूरला माहित आहे की माननीय नितीन गडकरी यांना हरवण्यासाठी ते पराजय त्यांचा झाला पाहिजे, याच्यासाठी त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी काम केलं। सर्व नागपूरमध्ये चर्चा आहे। जेवढे जेवढे देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांना जाऊन विचारा की त्यांनी या निवडणुकीमध्ये कोणतं काम केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।